गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होते किचनपासून. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी उठलेली 5:30लाच. सकाळचा व्ह्यू पण मी काढलेला होता, ते मी दाखवेल स्टार्टिंगला. किंवा नंतर बाहेरचा व्ह्यू बघायचं आहे. तर वातावरण आता जरा बरं वाटलं, मग असे एकदम ढगढग वाटत होते, पण आता ठीक आहे दाखवते. तरी पण ढग वाटतात ना. आता काय पुढच्या महिन्यापासून पाऊसच पडेल, म्हणजे आतापासून स्टार्ट झालाय कुठे कुठे. बघा असा व्ह्यू आहे. त्यांचं पीठ मळते, चहा ठेवते एक साईडला, जर शेवटे बंद पुऱ्या वापरून सगळेजण नाश्ता करते आणि मग निघते जायला. ओके, भेटूया नंतर. वगैरे सगळी झाली, नाश्ता झाला, भांडी वगैरे सगळे घासून झाले. मशीनला कपडे लावले, आज मशीन लावली. ऍक्च्युली मी लावत नाही जास्त मशीन, पण आज मशीन लावले कारण का जीन्स वगैरे त्याच्यामुळे मग मशीन बरी पडते. कचऱ्याची गाडी आली, मला तेवढं काही कचरा नाही टाकायचं. फिल्टर काल दिनेशला म्हणालेली मी ॲक्वागार्ड लाव, कारण पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर मग परत सकाळी येईल तर नाही, त्याचं काही लक्षात नाही राहिलं असतं काय. तर आता मी लावलं, बघितलं नशीब पाणी होतं, तसं पाणी आहे. मला वाटलं पाणी गेलं की काय, मग पिण्याच्या पाण्याची वांदे होते. त्याची बॉटल आहे भरलेली, भरलेल्या आहेत 2-3 बॉटल, पण तरी पण पाणी नसेल तर मग वांदे होतात. आणि ऊन बघा ना किती पडल्या. शूज धुतलेत मी आणि पत्र्यावर ठेवलेत, काल दिनेशने ठेवलेले, दाखवते. जायचं आहे ना उद्या, त्याच्यासाठी तयारी. तर बॅग भरली, दिनेश बॅग घेऊन गेला. मला काही सकाळी शूट नाही करता आलं, सकाळी म्हणजे रात्रीच बॅग भरली आम्ही, सकाळी तो घेऊन गेला. आणि उद्या घालायचे कपडे ठेवलेत मी इथे, जायचे ते म्हणजे काय घालणार, बाकीचे सगळे टॉप वगैरे घेऊन गेले. आता उद्या बघूया कसं जातो दिवस. ऍक्च्युली खरं म्हणजे ना, मला एवढा मूड नाहीये, पण बघूया तिकडे गेल्यावर काय होतं. कारण का माहितीये, कधी कुठली कंडिशन कशी होते काय समजत नाही. तर माझं डोकं नाही जागेवर आता किती दिवस झालं, त्याच्याने सगळ्याच गोष्टी शेअर करते तुमच्याकडे. पण अशा काही असतात त्या जाईल तर मी तुम्हाला दाखवेन काय करते. केस धुतले मी आज, तरी 2-3 दिवस कंटिन्युअसली ना, मी गरम झालं का 2 टाइम केस धुवायची, सकाळ संध्याकाळ म्हणजे चालूच होतं माझं कंटिन्युअसली. मी एवढं गरम होत होतं ना, आजकाल पण होत होतं, पण म्हटलं दररोज केस धुवून ना ते कमजोर होऊन जातात. मग त्याच्यामुळे मी नाही हे केलं जास्त, म्हणजे आता नाही धुतलेत मध्ये. नाही तर दररोज सकाळ संध्याकाळ चालूच होतं, गरम झालं तर दिवसात. कारण का घामाचा वगैरे वास येतो. ऍक्च्युली येत माझ्या घामावरच येत, मग काय काय जणांचा येतो. तर मी नाही धुतले, मग आज धुतले. आज गुरुवार पण धुतले. आणि उद्याला आता उद्या किती वाजता निघणार यश त्याच्यावर डिपेंड आहे. यश घेऊन जाईल मला रबालेपर्यंत बाईकवरती, नंतर तो येईल घरी, म्हणजे ऑफिसवरून येईल त्याच्या, आणि आम्ही जाऊ. आता बघूया
तो किती वाजता सांगतो, कारण का त्याचं ना सगळं त्याच्या कामावरती डिपेंड आहे, त्याच्या पर्सनल कामावरती. तो कधी उठेल, कधी आंघोळीला जाईल, मग नाश्ता केव्हा करेल, त्याच्यानंतर सगळं डिपेंड आहे. तर माझं काय नाही, मी त्याच्या आधी उठून जात नाही. तर कधी कधी काय करते माहिती आहे का, एवढी घाई करेल ना, मला काही सुधरू नाही देणार. पण त्यासाठी मी सगळं सामान पाठवून दिलं दिनेशकडे, बस वगैरे हे येते सगळं, छोटे मोठे काम फक्त ही माझी बॅग आणि कपडे घेऊन तुझे मला जायचं. तर सगळं सामान पाठवलं म्हणून मी रिलॅक्समध्ये जाणार आहे. रिलॅक्स असलं, गाडीवर बसलं का त्याची बॅग आपण घे. मग तो बोलेल बॅग घे, ही बॅग पकड, ही लाव. मग ती बॅग घेऊन बसवलं, किती चांगले कपडे घाला पण त्याची तो बॅग तूच घे ती बॅग, असं होऊन जातं. आणि बाईकवर बघून मला जरा असं वाटतं शायनिंग मारावी. सिरियसली कोणाला आवडते टू व्हीलर? मला फोर व्हीलर सगळ्यांनाच आवडते. फोर व्हीलर असं काही नाही आहे, मला पण खूप आवडते. पण मला टू व्हीलर खूप आवडते, खूप म्हणजे खूप. असं वाटतं ना, आता हे जे वातावरण आहे ना, असं पाऊस, असं ढगाळ वातावरण आहे थोडंसं, आणि असं पाऊस पडतो रिमझिम रिमझिम किंवा पडणार असेल त्याच्या आधीच हवा वगैरे हे येते, त्याच्यामध्ये मला बाईक वरती फिरायला आवडतं. असं वाटतं ना, मस्त लॉंग लॉंग ड्राईव्ह वरती जाऊ, खूप लॉंग, असं जवळजवळ 1 तास वगैरे जास्त, आणि असं फिरत राहू, थांबवावी बाईक कुठेतरी. खंडाळ्याच्या घाटात असेल, धबधबा तर नसते यावेळेस, पण घाटात वगैरे गाडी, परत डोंगर, शेती, असं मला खूप आवडतं. एवढं आवडतं ना मला खूप. त्याच्यासाठी मी माहिती आहे का, यशला पण लवकर बाईक घेऊन दिली. तर मला असं वाटलं का तो मला फिरवेल, पण झालं उलट. तो मला काही फिरवत नाही, फक्त रबाले पनवेल एवढंच असतं. ह्याच्या व्यतिरिक्त तो कुठे नेत नाही. त्यांनी मला लास्ट टाइम नेलेलं, म्हणजे असंच वातावरण झालेलं, असं मे मध्ये पाऊस येणार होता. मेच्याच दिवशी पहिलं 1 तारीख 2 तारीख होती मला वाटतं, तेव्हा पाऊस आलेला. हा भाई घरी होता. मी बघितलं, वातावरण एकदम भारी झालं. यश कर ना, प्लीज कर ना. तेव्हा तो मला घेऊन गेलेला, आणि ते फोटो एवढे सुंदर आलेले, एवढे सुंदर. पण तो फोटोच नाही मला भेटत आहे आता माझा. त्याच्याकडे आहेत पण तो देत नाही. खूप सुंदर फोटो आलेले आमच्या दोघांचे पण, यशचे फोटो मी काढलेले, माझे फोटो त्यांनी काढलेले. आणि असा मस्त डोंगर आहे, आणि मध्येच बाईक थांबवली आहे रस्त्याच्या कडेला, आणि पाऊस आलेला होता, मी भिजलेली होती थोडीशी. असं मस्त सीन होता, छान फोटो होता तो. आणि एकदम नॉर्मल मी घरातून निघून गेलेलो आम्ही, पण एवढं छान वाटलं ना. कसलाच प्लॅन नव्हता, काहीच नव्हता, पण त्यांनी मला नेलेलं. तेव्हा मला असं वाटतं ना, त्याने मला आत्ता पण न्यावं. खरं म्हणजे ना, दिनेशला गाडी चालवता येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. जर दिनेशला गाडी चालवता आली असती ना, तर आयुष्यभर मी त्याला कुठेही नेलं असतं, चल आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया, असं केलं असतं. पण त्याला नाहीच गाडी चालवतो, आणि यश खूप भाव खातो आमचं. आणि गाडी मी त्यासाठीच घेतली का तो मला फिरवेल, घेऊन जाईल. पण जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं. आणि आता राहिलंय काय, झालं काय त्याला बोलतात, एक पेज कबर में एक कबर के बाहर, असं आहे ना. अर्धा आयुष्य गेला, तर अर्ध राहिले, अर्ध पण नाही राहिलं. ह्याचं काळात मी तर बोलते आत्ताच गेलेला, अर्ध पण नाही झालं आयुष्य आणखी. आणि असं वाटतं का आत्ताच बस झालं आयुष्य. काय आयुष्य, देवाने एवढी जिंदगी सुंदर दिली आहे ना, त्याच्यात खडखड, उतार चढाव. माझा तर जामच बेकार आहे. कधी इथे जाऊन पोचते, कधी डायरेक्ट लाईफ. मला वाटतं ना, बाबा होते ना, तर काय नाही सगळं. मला असं झालं ना, का मी आयुष्यात आली कशाला, म्हणजे माझा काय गोल होता, म्हणजे कशासाठी देवाने मला पाठवलं, कशासाठी पाठवलं असेल, म्हणजे काय तर पाहिजे ना यार लाईफ मध्ये. म्हणजे खूप
म्हणजे असं खूप पण एवढं पण चांगलं नाही, पण हा एवढं तरी पाहिजे का आपण रिलॅक्स आहे, आपल्याला सगळं भेटतं, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाहीये, असं तरी लाईफ पाहिजे. जरा असं वाटलं ना का हा आता चांगलं झालंय, आता ह्यापुढे खूप चांगलं होईल, मग माझी प्लॅनिंग असतात, हा मग आपण ते करूयात तसं करूयात, आणि नंतर ना त्या प्लॅनिंगचे सगळे घडू लागतात. खूप विचार केलेला असा, खूप चांगला चांगला विचार केलेला, काय माहिती नाही काय जान्हवी आंटी अरे कॉइन दिसतेला दिनेश सांगितलं होतं आंटीने इडलं दिलेलं, इडली आणि थोडंसं होतं, 2 इडल्या होत्या, त्याला भात करून मस्त खायचं त्याला भूक लागली. तेव्हा आला काय फोन नाही केला काय नाही. आज गुरुवार पण आहे, तर तो काही खाणार नाही काय, तो खाईल, मी नाही खाणार, आता त्याला देते, कंटाळा आहे. गरम होते नाही, म्हणजे खूप गरम होते, मी दाखवते कसं काय झालं बाहेर होऊन नये. देते सगळं आणि मग बोलू. व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी झाली, व्हेज बिर्याणी दुनिया जीने नहीं देगी, स्पेशल रेसिपी मीता पोळे, डायरेक्टर बाय मीता पोळे. नाही खात काय बोललेली भाजेल वरना ये दुनिया जीने नहीं देगी, मरने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी, काम कोई दिन रात कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. साहेब साहेब आमचे ते बोला का 5 वाजता निघायचं, तयारीत राहा. 6 वाजत आले, 5:45 झाले, तरी आणखीन निघाला नाही. माझी सगळी तयारी झाली आहे, आता तरी पण उठत नाही, त्याला उठवायला नको, आता तो त्याला नाही उठवते. आणि आता मी चहा करते, चहा पिते. 6 वाजतच आले, 6:30 होतीलच निघे बनतात, देवाची पूजा वगैरे करेल मग निघेल. चहा घेते बनवायला, कधीची तयारी केली. टोटोला पण काढून ठेवलं, टोटोला पण घेऊन जाणार आहे, तिकडे बरं पडतं, योगिता आहे त्याला खायला घालेल. तर इथे परत मग जान्हवीला सांग, आणि ती दुकानात राहते, परत हो नको बरं बघेल मग गेले आज ॲब्रो करेल काय. गेला आणखीन आहे तयार थोडीशी जायची वगैरे, जाणार येणार जाणार येणार जाणार येणार आहे ना, मंगळवारी येणार आहे. दिवानी दिवानी मैं तेरी चहा करते, चहा पिऊया आपण. ओके आता आम्ही निघालो आहे
आता बघू कधी पोहोचू. किती वाजले आता? 7:15 झाले. देवपूजा वगैरे झाली आहे सगळी. जाऊया. काय झालं? एकदम शांत झाली. तिला सांगितलं आम्ही दुबईला सांगतो नाही आपलं साऊथ आफ्रिकेला. खरंच वाटलं. हरकत झाला म्हणजे केस विस्कटले असेल मग कशी नसेल केस बन आलाय. बात तो सही है. दोन बॅग घेऊन आलेली आहे त्यांच्याकडे.